स्वागत आहे तुमचं आपल्या एन ग्राफिक्स म्हणजेच अनुज नागनवरे ग्राफिक्स डिझाईन्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट कशी करतात व त्या झिप फाईलला पासवर्ड कसा ठेवायचा व ओपन कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला या RAR या ॲपची गरज लागणार आहे. ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथून तुम्ही लिंक ओपन करून तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. डायरेक्ट डाउनलोड लिंक करा. आता या ॲपला प्रीमियम ॲप असल्यामुळे याला पासवर्ड असणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. पूर्ण पाहावा लागणार आहे. पासवर्ड असणार आहे. पासवर्ड पाहणं म्हणजे हवा असेल तर तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण पाहावा लागणार आहे. मी काय अशा पद्धतीने प्रेस करून दाखवलेला आहे. तुम्हाला हा ॲप लागणार आहे. तर पहिल्यांदा तर आता हा ॲप आहे का नाही ओपन करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने काय ओपन झालेलं आहे. आता तुम्हाला कशाची झिप फाईल बनवायची आहे ते बनवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला फॉन्टची बनवायची आहे का फोटो किंवा इमेजेस व्हिडिओ याची झिप फाईल बनवायची आहे ते तुम्ही बनवू शकता. तर आता मी तर पहिल्यांदा तर आता तुम्हाला एक्झाम्पलसाठी फोटोची झिप फाईल बनवून दाखवतो. म्हणजे पिक्सआर्टमधील आपण काही थंबनेल आणि लोगो एडिट केलेले आहे ते तुम्हाला दाखवतो. आता आपल्या व्हिडिओचा थंबनेल आहे. हा थंबनेल आहे आपल्या व्हिडिओचा. पाहू शकता एकदम खतरनाक पद्धतीने क्वालिटीत हा आपण थंबनेल तयार केलेला आहे. पाहू शकता ही पूर्ण ए टू झेड आयकॉन प्लसचा आयकॉन असेल, एक्स्ट्रॅक्टचा आयकॉन असेल, 3 डॉट्स असतील. ते सर्व काही आपण इथे इ पूर्णपणे एडिट करून लावलेलं आहे. आता आपला याच्यावरती प्रीमियम मोड्स इन वन ड्राईव्ह असा काय आपला हा पुढला व्हिडिओ येणार आहे याच्यावरती, ज्यामध्ये सर्व एडिटिंग ॲप्स आणि त्या CapCut Pro व त्यासाठी लागणारा काही VPN म्हणजे प्रोटॉन VPN हा त्यासाठी लागतो. तो प्रीमियम ॲप म्हणजे कुठेही तुम्हाला एरर येणार नाही. असा ॲप मी तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं ती झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला काही 1500 श्रीलिपी फॉन्ट ही त्यात मिळणार आहेत. आणि हा याच्यावरती व्हिडिओ आलेला आहे. पहिला व्हिडिओ आलेला आहे. तिथून तुम्ही हे काही मराठी फॉन्ट डाउनलोड करू शकता. याचाही व्हिडिओ आलेला आहे. आणि हा काय आहे आपला लोगो. अशा पद्धतीने काही स्मॉल साईजमध्ये हा लोगो मला पाहिजे होता त्यामुळे मी बनवलेला होता. आणि हा पिक्सआर्टची डिझाईन आहे. तर तुम्हाला आत्ता तुम्हाला जर झिप फाईल तयार करायची असेल तर पहिल्यांदा तर आता तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला इथे एक बॉक्स दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं. असं ब्लू टिक लागून जाईल तर तुम्ही समजायचं हा जो फोटो आहे किंवा इमेजेस आहे, व्हिडिओ आहे तो सिलेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीने काही सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. आता मी काही इमेजेस सिलेक्ट करतो. काही 3 इमेजेस सिलेक्ट करतो. 2 आणि 3 अशा पद्धतीने काही मी 3 इमेजेस सिलेक्ट केलेले आहेत. आता याला पासवर्ड कसा ठेवायचा व एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रोसेस सांगणार आहे व झिप फाईल तयार कशी करायची. तर पहिल्यांदा तर आता सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला वर प्लसच्या आयकॉन एक दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने मी प्रेस करून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने ॲड फाईल्स टू आर्चिव असं एक ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला झिप फाईल पाहिजे का RAR फाईल पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मला हवी आहे झिप फाईल. आता इथं तुम्हाला एक्झाम्पल झिप असं नाव देतो. एक्झाम्पल झिप नाव देतो मी. म्हणजे तुम्हाला समजून जाईल. अशा पद्धतीने काय एक्झाम्पल झिप आपल्या या झिप फाईलचं नाव दिलेलं आहे. तर आता एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला
सेट पासवर्ड असं म्हणलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला खालीच ओके म्हणलेलं आहे इथे. ओके केलं की तुमची फक्त झिप फाईल तयार होणार. म्हणजे जी काय आपण 3 इमेजेस सिलेक्ट केलेले आहेत, ते फक्त एकत्र होतील एका फाईलमध्ये होणार आणि ते सर्व एकत्र होणार. त्याला कोणताही पासवर्ड नसणार आहे. तर पहिल्यांदा तर आता तुम्हाला पासवर्ड ठेवण्यासाठी सेट पासवर्ड असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि इथं शो पासवर्ड म्हणत आहे मी. आता तुम्हाला कोणता पासवर्ड टाकून घ्यायचा आहे ते टाकून घ्यायचा आहे. नंबर्स टाकायचे असतील नंबर टाका तुम्हाला किंवा लेटर्स टाकायचे असतील तर लेटर्स टाका. आता एक्झाम्पल जे मी तुम्हाला असं काय आता पासवर्ड टाकून घेतो पहिल्यांदा. तर आता इथं टाकून घेतो AN शो पासवर्ड म्हणतो AN 2008 टाकतो. नाही सोप्पा पासवर्ड टाकतो ANGFX असा टाकतो. स्मॉल असेल तर स्मॉलच टाकावं आणि कॅपिटल असेल तर कॅपिटलच टाका. म्हणजे जसं तुम्ही इथं पासवर्ड टाकलेला आहे तसाच ते टाकल्यानंतर ओपन होणार आहे, नाहीतर ओपन होत नाही. जर तुम्ही पेस दिला असेल तर पासवर्डला पेस द्या, पेस दिला नसेल तर पासवर्डला पेस देऊ नका. कारण जसाच्या तसा टाकावा लागतो, नाही तर पासवर्ड टाकलेला तो आपण ओपन करायला गेल्यानंतर ओपन होत नाही. तर अशा पद्धतीने काय आपण नाव दिलेलं आहे आणि इथंच तुम्हाला खाली ओके म्हणून एक ऑप्शन दिसेल, मी प्रेस करून दाखवलेला आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा पासवर्ड सेट झालेला आहे आणि खालीच तुम्हाला आणखीन एकदा ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. मी प्रेस करून दाखवत आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने काय तुमची झिप फाईल तयार झालेली आहे. पाहू शकता आता याच्यावरती क्लिक केलं आणि ही अशा पद्धतीने काही पासवर्ड मागत आहे. तर याला ओपन करण्यासाठी तर पासवर्ड आहे याला ओपन करण्यासाठी याच्यावरती क्लिक करा आणि एक्स्ट्रॅक्ट असं म्हणा व इथेच तुम्हाला आणखीन एकदा तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या बॉक्सवरती ब्लू टिक लागल्यानंतर तुम्हाला वरच्या दिशेने एक ॲरो दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. मी प्रेस करून दाखवत आहे. एक्स्ट्रॅक्ट फाईल असा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा व क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा खाली ओके या सेक्शन म्हणजे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला प्रेस करून दाखवलेलं आहे. याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता इथे पासवर्ड मागल. तर शो पासवर्ड म्हणत आहे मी. तर शो पासवर्ड म्हणल्यानंतर तुम्हाला जशाच्या तसा पासवर्ड टाकायचा आहे. कुठेही बदल करायचा नाही. तर आता मी काय टाकलेलं AN ग्राफिक्स हा कॅपिटलमध्ये टाकला होता. तर कॅपिटलमध्येच टाकून घेतो मी, कारण जसाच्या तसा असेल तरच तो पासवर्ड आपला उघडणार आहे आणि ते इमेजेस आहेत ते आपल्याला पाहता येणार आहेत. तर खालीच तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. मी प्रेस करून दाखवत आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने काही आपण जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केली म्हणजे जी फाईलचा पासवर्ड अनलॉक केला आणि आता आपल्याला ओपन करायलाही शिकवलेलं आहे. तर आता याच्यावरती क्लिक करा सिंपली. अशा पद्धतीने काय आपण 3 फाईल्स म्हणजे 3 जे काय इमेजेस घेतलेले होते ते इथं सिलेक्ट करून आपण इमेजेस घेतलेले होते ती इथं आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अनलॉक. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अनलॉक. झिप फाईल अनलॉक करणे. तर अशा पद्धतीने आपण 3 इमेजेस घेतलेल्या होत्या आणि त्याला लॉक टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीने काही मी तुम्हाला लॉक कसे टाकायचे व ते लॉक ओपन कसे करतात, त्याला पासवर्ड कसा ठेवायचा व तो अनलॉक कसा करतात ते सांगितलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला समजले असेल. नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला समजलं असेल. तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला समजतील. तर पुढील व्हिडिओ हा आपला या पाहू शकता अशा पद्धतीने आता 2 फोल्डर तयार झालेले आहेत.
तर खालील फोल्डर आहे ते RARचा जे ॲपचा लोगो आलेला आहे तो म्हणजे तसा लोगो आल्यानंतर आपण समजून जायचं की तो पासवर्ड असलेला पासवर्ड असलेली फाईल आहे आणि अशा पद्धतीने मी काही प्रेस करून दाखवलेलं आहे. तर अशी अशी फाईलचं जर इमेज आली तर तुम्हाला समजून जायचं आहे की आपला पासवर्ड अनलॉक झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी ओपन केलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने ओपन झालेला आहे. आता मी याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा काय ओपन होत नाही. तर इथं शो करत नाहीत अशा पद्धतीने काही इमेजेस. अशा पद्धतीने हे शो करत नाहीत आणि यामध्ये शो करतात. तर तुम्ही समजून जायचं आहे की आपली झिप फाईल अनलॉक झालेली आहे. तर मी तुम्हाला झिप फाईलला पासवर्ड कसा ठेवतात व झिप फाईल अनलॉक कशी करतात आणि तयार कशी करतात तेही शिकवलेलं आहे. तर अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आणखीन एका अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.